नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी। त्यासाठी आपण इथे कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे, जिरं, मोहरी आणि दालचिनीचा एक तुकडा घातलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत मिरच्या बारीक कापून घेतलेल्या। तेल चांगलं तापल्यावरच सगळं प्रोसेस करायचं आहे, त्यामुळे काय होतं की आपला जो तडका असतो तो छान होतो। तर त्यानंतर आता इथे आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि छोटा तुकडा आलं कुटून घेतलेला आहे ते घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारण 30 सेकंदाभर। आणि मिक्स करून झाल्यावर आता आपण त्यामध्ये कांदा घेतलेले आहे, 2 कांदे घेतलेले आहेत कापून ते घालणार आहोत। कांदा पण आपण एकदम बारीक चिरलेला नाही आहे, मोठाच चिरलेला आहे, त्यामुळे चव छान येते। तरी तुम्ही बघू शकता की आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आपला चांगला शिजेपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवायचा आहे आणि मगच बाकीचं घालायचं आहे, त्यामुळे मग काय होतं कांदा व्यवस्थित शिजतो। तर मग आता त्यामध्ये आपण 1 बटाटा घेतलेला मीडियम साईजचा तो घातलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर हिंग आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, त्यानंतर अर्धा चमचा एकदम छोटा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चांगलं शिजवायचं आहे थोडा वेळ। पहिले 5 ते 7 मिनिटं शिजवल्यानंतर आपण इथे सगळं कोबी वगैरे घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता कोबी घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ आठवणीने घालायचं आहे। तर इथे आपण 1 चमचा मीठ घातलेला आहे, पहिले मिक्स करून घेतलेलं आहे कारण की मी आधी विसरली होती मीठ घालायला। तर आता त्यामध्ये 1 चमचा मीठ पण घातलेलं आहे आणि मीठ घालून नंतर आपण झाकण देऊन शिजवणार आहोत। झाकण देऊन साधारण 5 ते 7 मिनिटानंतर बघत राहायचं आहे मध्ये मध्ये आणि ढवळायचं आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता 1 चमचा मीठ घालून मिक्स करून आता झाकण दिलेलं आहे आपण आणि साधारण 15 ते 20 मिनटं शिजवायचं आहे चांगलं। त्यामुळे काय होतं की कोबी छान होतो। तर आता तुम्ही बघू शकता की आपला कोबी कसा दिसत आहे 5 ते 7 मिनिटानंतर आणि परत अजून मी 10 मिनिटानंतर पण टाकलेला आहे। अशा प्रकारे आपण शिजवून घ्यायचं आहे, 15 ते 20 मिनटं शिजवायचं आहे, मग छान चव येते। तर अशा प्रकारे आपल्या कोबीची भाजी तयार आहे, नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।